बानू, कऱ्हे पठारावरची ही आपली शेवटची भेट। यानंतर मी तुला थेट चंदनपुरीला भेटायला येणार आहे। ग्रह नक्षत्रांनाही आकाशातून इथे उतरण्याचा मोह होईल। तुझ्या प्रेमात मी अधीन होत जाण्याची ही सुरुवात आहे। हा सांब सदाशिव वैरागी तुझ्या प्रेमात पडला आहे बानू। सिंहासन राज्य सोडून मी तुझ्याकडे येणार आहे बानू। आता तुला विरहात ठेवणे हेही मला पाप वाटतं बानू। तू केलेल्या अखंड भक्तीचे हे फळ आहे। भानू, आजा नाही अंगणात, पण आता वस्तीवर बी समधी झोपले आहेत। आता निघावं का म्या? वय वय, आता अजून राज व्हायच्या तू खंडोबासनी भेटायला जायलाच हवं। वय म्हणजे म्या निघती, तू आता ध्यान ठेव। वय तू निघ बरं आता, चल। देवा, म्या तुमासनी भेटाया येते हाय बघा। म्हाळसा, मी जर तुला आधी ओळखत नसते तर मला हे कधीच ओळखता आलं नसतं की तू जेजुरीची सम्राज्ञी आहेस ते। खरंच आपण वेश बदलल्यामुळे
आपल्याला कोणीही ओळखणार नाही. गावातल्या लोकांशी आपण मोकळेपणाने बोलून त्यांच्या समस्या समजू शकतो. मला तर असे वाटत आहे की तू क्षणभर जरी देवांसमोर अशी गेलीस तरी ते तुला ओळखणार नाहीत. ते शक्य नाही लतिका, आणि हे तूही जाणतेस. आम्ही कितीही वेश बदलले तरी हे मला आणि मी यांना ओळखणार नाही असं होणं शक्य नाही. चला, उशीर होण्या अगोदर आपल्याला गावाला जायला हवं. मला ह्यांनी सांगितलं की तुम्ही आज वेश बदलून गावात जाणार आहात, म्हणून तुम्हाला भेटायला आले. आज हे देखील वेश बदलून गेले आहेत आणि मला यांना अशाच वेशात भेटायचे आहे आणि यांना आश्चर्यचकित करायचे आहे. म्हाळसा, मला तुमचा उत्साह ठाऊक आहे, परंतु अशा रात्रीच्या वेळी जाणं योग्य आहे का? म्हणजे तुम्हाला आज जायलाच हवं का? हो, कारण असा योग परत कधी येणार? भविष्यात परत कदाचित प्रजेच्या समस्या समजून घ्यायला हे वेषांतर करून जातील आणि कदाचित मी देखील यांच्या सोबत असेल. कदाचित त्यावेळी मला यांना असं अनपेक्षितरित्या भेटता येणार नाही, म्हणून मी जायचं ठरवलं आहे. देवी, आपण जेजुरीच्या सम्राज्ञी आहात, त्यामुळे आपण मनात आणलेल्या सर्व गोष्टी नक्कीच पूर्ण होतील, यात तसूभरही शंका नाही. परंतु रात्रीची वेळ ही आपल्या जाण्यासाठी योग्य नाही असे आम्हा दोघांनाही वाटते. प्रधानजी, आपली काळजी ही केवळ प्रधानजी म्हणून नाही तर बंधू म्हणून आहे हे मी जाणते. आपण निश्चिंत असा. माझ्यासोबत लतिका आणि आणखीन काही सेविका आहेत. देवी, आपला जर निग्रहच असेल तर मी आपणाला ह्यापासून परावृत्त करणार नाही, पण आपण काही काळ प्रतीक्षा करावी. मी आपल्यासाठी मिळण्याची आणि सेवकांची व्यवस्था करतो. प्रधानजी, आज मी मिळण्याशिवाय आणि सेवकांखेरीज जाणार आहे. परंतु देवी, हा आपल्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि या राज्याचा प्रधान या नात्याने मला काही गोष्टी पाळणं आवश्यक आहे. मी आपल्याला सेवकांखेरीज कुठेच जाऊ देणार नाही. पण बरोबर आहे यांचं. आपली सुरक्षा देखील महत्वाची आहे आणि श्री खंडेरायांना जर कळलं की आपण अशा सुरक्षेविना आला आहात तर त्यांना देखील आवडणार नाही. बरं, पण आमच्या सोबत जेही सेवक येतील त्यांनाही साध्या वेशातच येऊ द्या आणि कोणालाही संशय येऊ नये म्हणून ते आमच्यापासून काही अंतरावरच चालतील. आज एकीकडे कर्हे पठारावर श्री खंडेराय आणि बानू भेटणार आहेत, तर दुसरीकडे म्हाळसा देवी श्री खंडेरायांना भेटायला म्हणून जाणार आहे. काय घडेल हे आत्ता सांगता येणं कठीण आहे. श्री खंडेराय आणि बानूला म्हाळसा देवींनी बघितलं तर मात्र खरोखरच अनर्थ होईल हे निश्चित. देवा, माझ्या जीवाची घालमेल तुम्हासनी कळी
आणि तुम्ही कुठल्या तर देव माणसाला निरोप घेऊन पाठवलं. तुम्ही मला बोलावलं हे ऐकल्यावर मला काय वाटलं हे मला सांगता येणार नाही. किती दिवस झाले तुम्हासनी भेटून. कधी एकदा भेटते आणि डोळं भरून तुम्हासनी बघते असं झालं हाय मला. बानू, आकाश मार्गाने येत असताना जेथे तुला जमिनीवर जणू चांदण्या उतरलेल्या दिसतील तिथे मी तुझी वाट पाहत आहे. बानू, तुझ्या डोळ्यात पाणी का? मला वाटलं आता तुम्ही मला भेटत नाही. असं कसं होईल? मी तुला पुन्हा भेटेन असं वचन दिलं होतं. वय ना, नाही तर ते महाराज ते मला म्हणले की काय म्हणाले ते? ते मला म्हणले की आपलं लगीन होणं लय अवघड आहे. बानू, ते खरं आहे. आपण सांगितल्याप्रमाणे गावकऱ्यांच्या वेशातील सेवक आपल्या बरोबर संरक्षणासाठी असतील. आपण यांना सांगितले आहे ना? होय, कुणालाही संशय येऊ नये म्हणून ते आपल्यापासून काही अंतरावरूनच चालतील तसे त्यांना सांगितले आहे. राज्यात फिरताना कधी एकदा यांना या वेशात भेटते आहे असे झाले आहे मला. म्हाळसा, सेवक तर आहेतच, परंतु आपण आपली काळजी घ्या. लतिका? हो, मी म्हाळसासोबतच थांबेन. प्रश्न केवळ भेटेपर्यंत आहे. त्यांना अचानक मी समोर दिसले तर किती आनंद होईल ना. येते मी.
लतिका, आपण जेजुरी गड उतरून गावात जाण्याऐवजी करे पठाराच्या दिशेने जायचं का? पण का म्हाळसा? अगं, आपण पहिल्यांदाच अशा पद्धतीने जातो आहोत. जर आपण करे पठारावर गेलो तर कोणाला कळणारही नाही. आता तर तुम्ही तसंच म्हणताय. अवघड आहेच, असणारच. एका साम्राज्याचा राजा आणि रानावनात राहणारी एक मुलगी, ह्यांचा विवाह ही कल्पनाच कोणाला पटणारी नाही. आम्ही गरीब आहोत म्हणून. मी हा तर विचार नाही केला तुमची भक्ती करताना. कारण कारण तू सगळ्यांपेक्षा वेगळी आहेस. बानू, पण एक लक्षात असू दे, आपला विवाह होणे अवघड आहे, सोपं नाही, पण अशक्य नाही. ही परीक्षा आहे, तुझी, माझी आणि कोणाची? आणि म्हाळसेची. त्यांचं बी बरोबरच आहे म्हणा. आपला नवरा दुसऱ्या कोणाकडे गेलेला कोणाला आवडत? मी त्यांचं दुःख समजू शकते, पण मी तरी काय करणार? किती बी स्वतःला आवरलं तरी मन काय ऐकत नाही. उलट दिसागणिक माझा जीव तुमच्यात गुतत चालला आहे. जयाद्रीच्या रूपातही तुझ्या जीवाची अशीच घालमेल होत होती, पण पार्वतीने तुझ्या मनातलं प्रेम ओळखलं आणि या जन्मात मला तुझ्या स्वाधीन केलं. आता हे प्रेम लपवू नकोस, हे जगजाहीर होऊ दे. लोक आपल्या प्रेमाला समजून नाही घेणार, पण एक वेळ येईल जेव्हा सर्वांना कळेल की हे का घडलं. तुम्ही नुसतं बघताय माझ्याकडं, मला कसं तरीच वाटतंय. बानू, बानू, मी तुझ्याकडे येणार आहे. माझ्याकडं? होय, आपण विवाह करू आणि दुसरीकडे कुठेतरी राहू. दूर रानात एक लहानशी झोपडी बांधू आणि राहू. अहो, पर तुम्ही राजा आहेसा, समजा सोडून येणार?